लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। कल्याणमधून वैशाली दरेकर राणे, पालघरमधून भारती कांबडी, जळगावमधून करण पवार आणि हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पण या यादीत सर्वाधिक चर्चा होते ती कल्याण लोकसभेची। कल्याण लोकसभेतून ठाकरे गटानं वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। कल्याणमधून शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानं त्यांच्या विरोधात ठाकरे तगडा उमेदवार देतील असं बोललं जात होतं। अगदी आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यापासून दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे अशा नावांची कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी चर्चाही झाली। पण अचानक ठाकरेंनी वैशाली दरेकर या चर्चेत नसलेल्या उमेदवाराला तिकीट देत कल्याणमध्ये धक्कातंत्राचा वापर केलाय। आता वैशाली दरेकर नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय ताकद किती आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासोबत त्यांचा सामना झालाच तर ही लढाई कशी होणार त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी बघूया ठाकरेंनी कल्याणची उमेदवारी दिलेल्या वैशाली दरेकर नेमक्या आहेत कोण। मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेकडून कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली होती। त्यावेळी कल्याण लोकसभेत शिवसेनेचे आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे आणि मनसेच्या वैशाली दरेकर अशी तिरंगी लढत झाली होती। या निवडणुकीत शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी डावखरेंचा फक्त 24,000 मतांनी पराभव केला होता, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेच्या वैशाली दरेकर यांनी तब्बल 1,02,063 मतं मिळवली होती। त्यानंतर 2010 मध्ये त्या मनसेकडून कल्याण डोंबिवली महापालिकेत पांडुरंगवाडी वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम केलं। पण पक्षातल्या स्थानिक नेत्यांसोबत वाद झाल्यामुळे 2016 मध्ये त्यांनी घरवापसी करत पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला। सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर यांची कल्याणमधला एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख आहे। दरेकर यांनी शिवसेना पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत राहत नेहमीच शिंदेंच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडली। त्यामुळेच दरेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं। आता दुसरा मुद्दा म्हणजे दरेकर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना टफ फाईट देऊ शकतात का ते बघूयात। कल्याण लोकसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येत असल्यामुळे आणि कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार असल्यामुळे कल्याणची लढाई शिंदेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे। पण भाजप शिंदेंना ही जागा सोडायला तयार नाही। त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर हेच शिंदेंसोबत आहेत, तर उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवली या तिन्ही जागांवर भाजपचे आमदार आहेत। कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात सुप्त संघर्ष असल्याचं पाहायला मिळालंय। भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार हा वैयक्तिक कारणावरून केल्याचं सांगितलं असलं तरी त्यामागे कुठेतरी राजकीय महत्वाकांक्षा असल्याचंही सांगितलं जातं। तसंच भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबतचा श्रीकांत शिंदेंचा वाद सर्वश्रुत आहे। कल्याण ग्रामीणचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्येही अनेकदा खटके उडाले। त्यामुळे एकंदरीत चित्र पाहिलं तर श्रीकांत शिंदेंना मतदारसंघातून फक्त एकाच आमदाराचा भक्कम पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। पण श्रीकांत शिंदे यांचं मतदारसंघातलं काम, शिंदेंचे कट्टर शिवसैनिक आणि नौखा प्रतिस्पर्धी याचा श्रीकांत शिंदेंना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो। तसंच श्रीकांत शिंदेंना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर राज्यात 45+ टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनाही पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम करावं लागणार आहे। आता दुसरीकडे ठाकरेंच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनाही मतदारसंघात अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र आहे। शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, बंडा साळवी ही ठाकरे गटाची कल्याणमधली ग्राउंड लेवलवरची ताकद आहे। पण या नेत्यांचा ठाकरे गटात योग्य तो सन्मान होत नसल्याचं कळतं। वैशाली दरेकर ह्या मनसेतून आलेल्या असल्यामुळे अचानक त्यांना उमेदवारी दिल्यामुळे मूळ शिवसैनिक नाराज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दरेकर यांच्या पाठीशी ठाकरेंच्या शिवसेनेची किती ताकद उभी राहणार हा मोठा प्रश्न आहे। तसंच पक्षाचं नवीन नाव, नवीन चिन्ह आणि नवा उमेदवार यामुळे कल्याणमध्ये ठाकरे गटाची चांगलीच दमछाक होऊ शकते। शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे एकमेव आमदार महाविकास आघाडीकडे असल्यामुळे मतदारसंघातल्या इतर 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची फारशी ताकद नाही। कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासोबत मनसेत असताना वैशाली दरेकर यांचे वाद झाले होते। त्यामुळे मनसेचा महायुतीत समावेश झाला नाही तर राजू पाटील प्रचारात तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे। तसंच कल्याण लोकसभेमधल्या कल्याण पूर्वमध्ये शिंदे गटाची ताकद आहे। डोंबिवलीत भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे। डोंबिवलीतल्या मतदाराचा स्थानिक राजकारणापेक्षा केंद्रात भाजपची सत्ता आणण्यावर भर असल्याचं सांगितलं जातं। उल्हासनगरमध्ये शिंदेंचेच आमदार असल्यामुळे आणि तिथली सिंधी बहुल मतं भाजपच्याच पारड्यात पडत असल्याचा इतिहास आहे।
तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेत 127 पैकी 117 नगरसेवक महायुतीचे असल्यामुळं मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना चांगला जनाधार मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पण या सगळ्यातही उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात सहानुभूती देखील मिळू शकते. गणपत गायकवाड प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजपवर नाराज असलेला वर्ग ठाकरेंकडे शिफ्ट होऊ शकतो असंही बोललं जातं. पण कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी तिहेरी होण्याचीही शक्यता आहे. भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या काही काळात त्या मतदारसंघात चांगल्याच सक्रियही झाल्यात. गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात चांगलंच शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे सुलभा गायकवाड अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आता कल्याण लोकसभा मतदारसंघात आगरी समाजाचे तब्बल 5 लाख मतदार आहेत. सुलभा गायकवाड हे आगरी समाजाच्या असल्यामुळं त्या अपक्ष उभ्या राहिल्या आणि आगरी समाजाची निर्णायक मतं त्यांच्या पारड्यात पडली तर मात्र ही लढाई तिरंगी आणि चुरशीची होऊ शकते. आता कल्याणमध्ये ठाकरेंनी नौखा असला तरी उमेदवार देऊन पहिली बाजी मारली. पण दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव स्टँडिंग खासदार असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे कल्याण लोकसभेचा सामना कसा होणार आणि या सामन्यात कल्याण नक्की कोणाचं होणार याबाबतची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.